अराजकीय बैठकी होत होत्या, आता राजकीय बैठक झाल्याची माहिती मिळते आणि तब्बल 2.5 तास खलबतं. जवळपास युती झाली आहे दोन्ही भावांची असं समजायचं का? राजकीय युती म्हणतेय मी. नाही, मला असं वाटतं की आपण काही गोष्टी या पक्षप्रमुखांच्यासाठी अबाधित ठेवल्या पाहिजेत. एक महत्वाची गोष्ट की जेव्हा एखादा निर्णय हा फक्त एका पक्षाला नाही, तर संपूर्ण राज्यातील त्या दोन पक्षांना मानणारे कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक, अनुयायी या सगळ्यांना प्रभावी मतदार या सगळ्यांना प्रभावित करणारा असतो. तेव्हा त्या सगळ्यांचा विचार करून त्या संबंधाने असणारी जी काही घोषणा असते, उद्घोषणा असते, ती त्या पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी करणं अधिक संयुक्तिक आहे. त्यामुळे तो अधिकार हा पक्षप्रमुखांचा आहे. मी तो अबाधित ठेवते एक. दुसरं असं की या बैठकीत नेमकी ही बैठक कशासाठी होती आणि या बैठकीत नेमक्या काय चर्चा झाल्या बर. याची आपल्याकडे आपल्या सूत्रांनी दिलेली माहिती काय आहे ते मला माहित नाही. पण याकडे आता तरी नक्कीच कुठलेही तपशील नाहीत. अर्थाने कुठल्याही प्रकारचे संसदीय राजकारणाशी संबंधित काही निर्णय वगैरे झाले का याचेही माझ्याकडे काही तपशील नाहीयेत. पण एक नक्की आहे की असं काही जर घडत असेल तर निश्चितपणे महाराष्ट्रातल्या जो मराठी अस्मिता आणि हा मुद्दा घेऊन लढणारा माणूस आहे, अशा कुणाला निश्चितपणे ही गोष्ट आवडेल